मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने निघालेली नीलकमल ही प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। भारतीय तटरक्षक दलाने शोध मोहीम सुरू केली आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। समुद्रातून प्रवास सुरू असताना नीलकमल बोटीला भारतीय नौदलाच्या स्पीड बोटची जोरदार धडक बसली। नौदलाच्या ज्या बोटीने धडक दिली त्या बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती अशी प्राथमिक माहिती मिळते। इंजिनात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला की आणखी इतर काही कारण आहे हे चौकशीनंतरच समोर येईल। सध्या या बोटीतून रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना JNPT रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।